नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण दोन पाठाची माहिती पाहिलेली आहे. आज आपण भूगोलातल्या तिसऱ्या पाठाची माहिती पाहू. तिसऱ्या पाठाचं नाव आहे आपल्या प्राकृतिक रचना व जलप्रणाली. म्हणजे या एका प्रकरणामध्ये दोन मुख्य घटक आलेले आहेत, एक प्राकृतिक रचना आणि दुसरं जलप्रणाली. लक्षात येईल का? एकंदरीत तसं या पाठामध्ये आपणाला 5 घटकांचा अभ्यास करायचा आहे, 5 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. कोणकोणते 5 मुद्दे आहेत? पहिला मुद्दा आहे ते नकाशावर आधारित कृती दिल्यात, म्हणजे नकाशा निरीक्षण करायचे तुम्हाला आणि त्या नकाशाचं निरीक्षण करून नकाशाखाली दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्या नकाशात शोधायचे. म्हणजे पहिला घटक आहे की नकाशाचं निरीक्षण करणं. दुसरा घटक आहे तो म्हणजे भारताची प्राकृतिक रचना किंवा प्राकृतिक विभाग. तिसरा घटक ब्राझीलचा प्राकृतिक विभाग. चौथा घटक आहे भारताची जलप्रणाली आणि 5वा घटक आहे ब्राझीलची जलप्रणाली. लक्षात आलं का? म्हणून एकंदरीत या घटकामध्ये आपल्याला किती घटकांचा अभ्यास करायचा आहे? तर 5 घटकांचा अभ्यास करायचा आहे. एक नकाशा निरीक्षण करताना दोन्ही घटकाचं नकाशा निरीक्षण करायचंय. भारताच्या प्राकृतिक रचनेचं निरीक्षण करायचं, ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचं निरीक्षण करायचंय आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं. त्यासाठी तुम्हाला या घटकामध्ये पाठ्यपुस्तक तुमच्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण पाठ्यपुस्तकात पाहूनच तुम्हाला त्या कृती करायच्या आहेत. कारण नकाशा पाठ्यपुस्तकात दिलेला आहे, त्या नकाशात पाहून तुम्हाला त्या खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. दुसरा घटक आहे भारताचे प्राकृतिक विभाग आहे, ते पाहिजेत आपल्याला. ब्राझीलचे असलेले प्राकृतिक विभाग पाहिजेत आपल्याला. भारताची जलप्रणाली पाहिजे आहे, त्याच पद्धतीने ब्राझीलची जलप्रणाली पाहिजे. म्हणजे हे प्रकरण आपल्याला 3-4 घटकांमध्ये विभागता येणार आहे, विभागणार आहोत आपण. त्यातला पहिला घटक किंवा पहिला मुद्दा जो आहे आपला, तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो म्हणजे कुठला? तर नकाशाचं निरीक्षण. पाठ्यपुस्तकात तुम्ही पहा, पाठ्यपुस्तकामध्ये 2 नकाशे दिलेत, भारताचा प्राकृतिक नकाशा आणि ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा. सर्वप्रथम आपण काय करू? भारताच्या प्राकृतिक नकाशाची माहिती पाहू. तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये भारताच्या नकाशाचं निरीक्षण करा. कोणकोणत्या मुद्द्याला अनुसरून भारताच्या याच्या नकाशाचं निरीक्षण करायचे? पाठ्यपुस्तकात पहा तुम्ही, नकाशा तुम्हाला दिलेला आहे. या नकाशामध्ये सर्वप्रथम सूची दिलेली पहा तुम्ही. निरीक्षण करताना अगोदर सर्वप्रथम काय पाहायचं? तर सूची पाहायची. सूचीमध्ये काय दिलेलं आहे? तर सूचीमध्ये खूप काही माहिती दिलेली नाहीये, फक्त भूपृष्ठाच्या उंचीला अनुसरून वेगवेगळे कलर दिलेत आणि मग कुठल्या उंचीला कोणता कलर दिला ते पाहायचं आपल्याला. या ठिकाणी ही जी सूची दिली आहे या सूचीचं तुम्ही निरीक्षण करा. उंचीला अनुसरून कलर दिलेले आपल्याला दिसतात या सूचीमध्ये. आता उंचीला अनुसरून कलर या भागामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आपल्याला दिसून येतात. तर उंचीला अनुसरून दिलेले कलर या भागामध्ये जे आहेत ते कोणत्या स्वरूपामधले कलर कसे आहेत त्या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकते. हे पहा, म्हणजे 0 ते 150 मीटर उंचीपर्यंतचा जो भाग आहे हा सर्वसाधारणपणे हिरव्या कलरनं दाखवलेला आहे. हिरवे कलर आहेत म्हणजे मैदानाचा भाग आहे. हा देखील मैदानाचा भाग असलेला आपल्याला दिसतो 150 ते 200 पर्यंत. म्हणजे 150 ते 200 पर्यंतचा भाग आहे. 0 ते 200 पर्यंतच्या भागामध्ये 2 टप्पे झाले, 0 ते 150 आणि 150 ते 200. याच्यामध्ये हे मैदानाचा भाग आलेला आपल्याला दिसतो. 200 ते 600 मध्ये हा पिवळा भाग आलेला आहे, म्हणजे हा पठाराचा भाग आलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर 600 ते 1000 मीटर उंचीपर्यंतचा हा या कलरचा भाग असलेला आपल्याला दिसतो. थोडासा गुलाबी भगवा कलर झालेला आपल्याला दिसतो. नंतर या ठिकाणी थोड्या रेषा आहेत फेंट कलरच्या. त्याच्यानंतर 1500 ते 3000 मध्ये हा अशा स्वरूपाचा चौकोन आलेला आपल्याला दिसतात. 3000 ते 4500 पर्यंत हा या कलरचा कलर आलेला आपल्याला दिसतो. 4.5 ते 6000 मीटर उंचीपर्यंत हा कलर आहे. 6000 ते 8000 मीटर उंचीपर्यंत डार्क हा भगवा कलर आलेला आपल्याला दिसतो किंवा त्याला चॉकलेटी कलर आपण असं म्हणू. आणि 8000 पेक्षा जास्त उंचीचा मध्ये राखाडी कलर असलेला आपल्याला दिसून येतो. असं हे कलर कॉम्बिनेशन मोठ्या प्रमाणामध्ये असलेला आपल्याला दिसून येतं. तुम्ही सर्वसाधारणपणे काय लक्षात ठेवा की हिरवा कलर, पिवळा कलर आणि हा चॉकलेटी कलर असलेला आपल्याला दिसून येतो. फेंट चॉकलेटी कलर असलेला आपल्याला दिसतो. हा फेंट चॉकलेटी आहे, डार्क चॉकलेटी आहे. हे एवढे जरी भाग लक्षात ठेवले तरी या ठिकाणी आपल्याला तुम्हाला ते समजू शकतं. आता समजा उदाहरणार्थ या भारताच्या भागामध्ये जर पाहिलं आपण
तर भारताच्या भागात विभागाची माहिती पाहत असताना आपल्याला सहज तुम्हाला लक्षात येईल की या भारताचे जे भाग आहेत उंचीला अनुसरून जर पाहिलं तर प्रामुख्याने 3 भाग असलेले आपल्याला दिसतात. हा जो भाग आहे वरचा हा 6000 मीटर पेक्षा जास्त उंचीचा जास्त डार्क दाखवलेला आहे, म्हणजे उत्तरेकडचा हा हिमालय पर्वताचा भाग असलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर पिवळा भाग दाखवलेला आहे, हा पिवळा भाग आहे म्हणजे पठार आहे. तुम्ही म्हणाल या पिवळ्यामध्ये पुन्हा चॉकलेटी कलर दिसतोय, तो काय आहे तर पठारावर असलेली पर्वतरांगा आहेत त्यांचा कलर कसा असलेला आपल्याला दिसतो, त्यांची उंची जास्त आहे. आणि हा हिरवा सगळा कलर आहे, हा हिरवा सगळा कलर म्हणजे हा कशाचा आहे तर मैदानाचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे डार्क मैदान जे आहेत ते 150 मीटर पेक्षा कमी उंचीचे आहेत आणि हा फेंट कलर हिरवा दिसतोय ते 200 मीटर उंचीपर्यंतचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो मैदानाचा. त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा भाग म्हणजे पठार आहे आणि पठारापेक्षा जास्त उंचीचा भाग आहे म्हणजे मैदान आहे. लक्षात आलं का उंचीला अनुसरून. आता तुम्ही निरीक्षण करताना काय काय कोणकोणते घटक पाहायचे की या भागामध्ये म्हणजे भारताच्या प्राकृतिक भागामध्ये पठार कुठं कुठं आहेत लिहिलेले आहेत नावं. ते नावं लिहिलेले तेवढे कोणकोणत्या राज्यात आहेत पहा. कारण मागच्या तासामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की भारताचे राजकीय विभाग पाहिलेले होते, त्याच्यामध्ये कोणतं राज्य कुठं आहे. आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की समजा हे महाराष्ट्र पठार आहे तर कोणत्या राज्यात आहे, तेलंगण पठार आहे तर कोणत्या राज्यात आहे, कर्नाटक पठार कुठल्या राज्यात आहे, किंवा हा जो पर्वत आलेला आहे बालाघाट डोंगररांग पर्वत आहे ही कुठल्या राज्यामध्ये आलेला आहे, इथं सातपुडा पर्वत आहे कोणत्या राज्यात गेला, विंध्य पर्वत आहे, इथं अरवली पर्वत आहे. असं तुम्ही या ठिकाणी या नकाशात कुठले घटक पाहायचे, पर्वत पाहायचे, पठार पाहायचे, नद्या पाहायच्या आणि नद्या ज्या दिशेने वाहतात त्या दिशेने उतार असतो, त्याच्यामुळे उताराची पण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहता येते. नद्या ज्या दिशेने वाहतात त्या दिशेने त्या प्रदेशाचा उतार असतो. हे घटक तुम्हाला पाहिजेत. म्हणजे खूप लई त्रास घ्यायचा असं नाहीये. पर्वत कुठं आहेत, मैदानं कुठं आहेत, पठारं कोणती आहेत, नद्या कोणत्या आहेत, नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत आणि नद्याचा उतार कशा स्वरूपाचा, एवढे मुद्दे जर तुम्ही निरीक्षण केले याच्यातले तर साहजिक आहे खाली दिलेली जी कृती आहे किंवा विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधणं सोपं जातं. ठीक आहे. चला मग आता आपण काय करू ना, जे नकाशा दिलेला आहे त्या नकाशाचं तुम्ही आता हे निरीक्षण केलेलं आहे, या नकाशाच्या निरीक्षणावर आधारित जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण शोधूया. ठीक आहे. तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये पहिला प्रश्न विचारलाय भारतातील 6000 मीटर पेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेचा आहे. म्हणजे 6000 मीटर पेक्षा जास्त उंचीचा भाग कोणत्या दिशेला आहे पहा. म्हणजे आता ही सूची आहे, इथं ही सूची म्हणजे ह्या कलर मध्ये आहे, चॉकलेटी कलर आहे डार्क. मग हा चॉकलेटी डार्क कलर कोणत्या दिशेला आहे भारताच्या, तर साहजिक आहे की भारताच्या कोणत्या दिशेला आहे तो, तर भारताच्या उत्तर दिशेला आहे. म्हणजे याचं उत्तर काय असेल तर 6000 मीटर पेक्षा जास्त उंचीचा असलेला भाग भारताच्या उत्तर दिशेला आहे. म्हणजे आपला हा हिमालय पर्वताचा भाग आहे उत्तरेकडचा. दुसरा प्रश्न विचारला तुम्हाला, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नद्या शोधा, ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते. हा प्रश्न समजून घ्या. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा, ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते. आता द्वीपकल्प म्हणजे कोणता भाग आहे तर द्वीपकल्प म्हणजे हा पठारी प्रदेश आहे. हा सगळा पिवळा भाग दिसतो पठारी आहे. आता पठाराकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या कुठल्या आहेत बघा. ह्या वरच्या भागामध्ये ज्या नद्या वाहत आहेत या नद्या सगळ्या उत्तर वाहिनी नद्या आहेत. हा भाग जो आहे ही नद्या उत्तरेकडे वाहत चालल्यात, या नद्या पश्चिमेकडे गेलेल्या आहेत, या नद्या पूर्वेकडे गेल्यात, या नद्या पूर्वेकडे गेलेल्या आपल्याला दिसतात. आता आपल्या लक्षात येते की दक्षिणेकडे वाहणारी ही एक नदी आहे, ते पाय म्हणजे ही वैनगंगा नदी आहे आणि ही वर्धा नदी. या दोन नद्या दक्षिणेकडे वाहत येतात आणि कुठल्या नदीला येऊन भेटल्यात तर आपल्या गोदावरी नदीला येऊन भेटल्यात. म्हणजे हे कोणत्या नदीचं खोर आहे, गोदावरी नदीचं खोर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय, वैनगंगा आणि वर्धा या दोन नद्या दक्षिणेकडे येतात आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात ते काय होत आहेत तर एकत्र येतात, गोदावरी नदीच्या खोऱ्याला येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न विचारलाय, गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेचा आहे. आता हे गडद हिरव्या रंगाने दाखवलेला भाग जो आहे उत्तरेकडचा म्हणजे हा भाग आहे, तर या जो भाग आहे या प्रदेशाचा उतार कोणत्या दिशेला आहे म्हणते. लक्षात येते का, उतार कोणत्या दिशेला आहे. साहजिक आहे. मग आम्ही बोलताना तुम्हाला सांगितलं नद्या ज्या दिशेने वाहतात त्या दिशेला त्याचा काय असतो तर उतार असतो. मग आता ही आपली गंगा नदी आहे, हे गंगा नदी आणि तिच्या असलेल्या सगळ्या उपनद्या, ही नदी या बाजू अशा पद्धतीने वाहत चालल्या. म्हणजे ही कोणती दिशा आहे, हा पूर्व, बरोबर आहे. म्हणजे ही कुठल्या दिशेला नदी वाहत चालली आहे तर पूर्व दिशेला आहे. म्हणजे साहजिक आहे की या मैदानी प्रदेशाचा उतार कुणीकडे आहे तर
पूर्वेकडे आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्वेकडे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आरवली पर्वत हे ते छोट्या नागपूर पठारादरम्यान असलेल्या पठारांची यादी तयार करा. म्हणजे आरवली पर्वतापासून छोट्या नागपूर पर्यंत जेवढे काही पठार आहेत तेवढ्या पठारांची यादी आपल्याला तयार करायची आहे. म्हणजे आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे जायचे. आता आरवली पर्वत कुठे आहे, तर या भागामध्ये आरवली पर्वत असलेला आपल्याला दिसून येतो. या भागामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्या सहज लक्षात येते की हा आरवली पर्वताचा भाग आहे. कुठला आरवली पर्वताचा भाग आहे, तर हा इथं आहे आरवली पर्वत, इथं आहे छोट्या नागपूरचं पठार. म्हणजे हे आरवली पर्वत ते छोट्या नागपूरचं पठारापर्यंत कोणकोणती पठार आहेत त्याची यादी करायची आहे. बघा कुठले कुठले पठार आहेत, लिहा. आता वहीमध्ये पण नोंद करून ठेवा तुम्ही. मेवाड पठार, माळवा पठार, बुंदेलखंड पठार, बागेलखंड पठार. इथं पठार लिहिलं नाही पण हे बागेलखंडचं पठार आहे. बागेलखंड पठार आणि छोट्या नागपूरचं पठार. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना कुठले कुठले पठार रागाले आरवली पर्वतापासून म्हटलंय. म्हणून मग आरवली पर्वतापासून म्हणजे मेवाड पठार हे कुणीकडे आहे, मारवाड पठार आरवली पर्वताच्या पलीकडे आहे. पण त्यांनी काय विचारलं, आरवली पर्वतापासून म्हणजे इथून इकडे विचारलंय आपल्याला. ही मात्र ह्याच्या पलीकडे आहे. म्हणून इथून कुठला आहे, मेवाड, माळवा पठार, बुंदेलखंड, बागेलखंड आणि मग छोट्या नागपूरचं पठार. म्हणजे एकूण किती पठार आले, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे मेवाड, माळवा, बुंदेलखंड, बागेलखंड आणि छोट्या नागपूरचं पठार. लक्षात येतं. मारवाड पठार आहे, पण मारवाड पठार कुठे आहे तर आरवली पर्वताच्या पश्चिमेला आहे. त्यांनी विचारलंय आरवली पर्वत ते म्हणजे हे पर्वतापासून इकडे विचारलेले आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पूर्व घाटातील शिखरांची नावे सांगा. पूर्व घाट कुठला आहे, तर घाटाची माहिती पाहिजे झाली तर आपल्याला सहज लक्षात येतं की हा पश्चिम घाट आहे. इथं लिहिलं पाहिजे पश्चिम घाट आणि इकडे आहे हा पूर्व घाट. आता पूर्व घाटामध्ये कोणती शिखरं आहेत, तर पूर्व घाटामध्ये आपल्या आकृतीमध्ये नकाशामध्ये किंवा आकृतीमध्ये 2 शिखरं दाखवले. ते कुठले आहेत, तर एक आहे महेंद्रगिरी आणि दुसरं आहे मलयगिरी. म्हणजे 2 शिखरं हे या ठिकाणी पहा. इथं मलयगिरी आहे आणि या ठिकाणी महेंद्रगिरी आहे. म्हणजे महेंद्रगिरी आणि मलयगिरी ही 2 उंच शिखरं या भागामध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्रह्मपुत्रा नदीच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वत भागांनी अंकित आहे. साहजिक आहे, ब्रह्मपुत्रा नदी कुठं आहे, तर हे आपण ब्रह्मपुत्रा नदीचा हा जो भाग पाहिला आपण हे ब्रह्मपुत्रा नदी आहे, नदीचं खोर आहे. साहजिक आहे, ब्रह्मपुत्रा नदीला वरच्या बाजूला हा जो आहे तो हिमालय पर्वताचा भाग आहे आणि हा जो भाग आहे तो पूर्वांचलचा आहे. म्हणजे अंकित कशाने झाले आहे, खरं तर ती हिमालय पर्वत आणि पूर्वांचल. पूर्वांचल हा भाग सगळा पूर्वांचलचा आहे, दक्षिणेकडचा असलेला, आणि हा भाग जो आहे तो हिमालय पर्वताचा आहे. म्हणजे कोणत्या पर्वतांना अंकित झाल्या, हिमालय पर्वत आणि पूर्वांचल हिमालय या 2 घटकांना ही 2 पर्वतरांगांना ही काय झाल्या तर अंकित झालेले आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला, निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. आता बघा निलगिरी पर्वत कुठं आहे आपल्याकडं, या भागामध्ये जर पाहिलं आपण तर निलगिरी पर्वत कुठं आहे, तर इतर निलगिरी पर्वत असलेला आपल्याला दिसून येतो. हे पहा इथं लिहिलेलं आहे हे निलगिरी पर्वत. आता याचे सापेक्ष स्थान म्हणजे नेमकं हा पर्वत कोणत्या राज्यामध्ये आहे, तर नेमकं हा पर्वत आपल्याला सांगता येत नाहीये. पण आपल्या लक्षात येतं की हे 3 राज्यामध्ये आहे. उत्तरेकडून कर्नाटकचा काही भाग आहे, निलगिरीचा उत्तर भाग म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये आहे या पर्वताचा. हा जो भाग आहे हा भाग तामिळनाडूमध्ये आहे आणि हा भाग आहे तो केरळमध्ये आहे. म्हणजे सापेक्ष स्थान जर पाहिलं तर 3 राज्याच्या सीमेवरती आहे. 3 राज्य कुठले, कर्नाटक राज्य, तामिळनाडू राज्य आणि केरळ राज्य या 3 राज्याच्या सीमेवरती भागामध्ये ही निलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला तुम्हाला की सह्याद्री पर्वताची जी उंची आहे ही सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते, म्हणजे कोणत्या दिशेने सह्याद्री पर्वताची उंची वाढत चालली. आता इथं मात्र थोडंसं गोंधळ होतोय, लक्षात ठेवा. हा भाग जो आहे हा पूर्णपणे पश्चिम घाटाचा भाग आहे. आता पश्चिम घाट म्हणजे कुठून आहे, तर या ठिकाणी तापी नदीपासून ते डायरेक्ट कन्याकुमारीपर्यंतचा भाग म्हणजे हा पश्चिम घाटाचा भाग आहे. मग आता याला सगळ्या घाटाला पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वत म्हणायचं का, तर नाहीये. तर या गोवा राज्यापर्यंत जो भाग येतोय वरून उत्तरेकडून तर तो म्हणजे सह्याद्री पर्वत. आता ह्याची विचार आपल्याला म्हणजे हा भाग सह्याद्री पर्वताचा म्हणजे पश्चिम घाटाचा उत्तर भाग म्हणजे सह्याद्री पर्वत साधारण थीम. आता हे सह्याद्री पर्वताची मग सर्वात जास्त उंची कुठं आहे, तर इथे कौसुबाईला आहे. कौसुबाई उंच शिखर आहे त्यातलं. म्हणजे साहजिक आहे की सह्याद्री पर्वताची उंची कुणीकडे वाढत चालली आहे, तर मग
उत्तरेकडे. लक्षात येते का? म्हणजे सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडे काय होत जाते, वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर प्रश्न आहे तुमचा विचारलाय, विंध्य पर्वत कोणत्या नद्या खोऱ्यांचा जलविभाजक आहे? म्हणजे विंध्य पर्वतामुळे कोणत्या नद्या विभागल्या गेल्या, जलविभाजक आहे. आता विंध्य पर्वत कुठे आहे? इथे आहे, पाय हे पाय विंध्य पर्वत असलेला आपल्याला दिसून येतो. आता कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? तर उत्तरेकडे वाहत जाणाऱ्या ज्या ह्या नद्या आहेत, हे चंबळ, सिंध, बेटवा, केन या ज्या नद्या आहेत, धसान, चंबळ, सिंध, बेटवा, धसान, केन या ज्या नद्या आहेत, या सगळ्या उत्तरेकडे गेल्यात. म्हणजे ह्याचं पाणी तिकडे गेले पर्वतामुळे, आणि काही पाणी इकडे आले. काही पाणी म्हणजे कोणती नदी आहे? तर नर्मदेच्या नद्या असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे नर्मदा नद्या आणि यमुनेच्या उपनद्या यांचं विभाजन याच्यामुळे झालेलं, विंध्य पर्वतामुळे झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की विंध्य पर्वत हे यमुना नदीच्या खोऱ्याचा आणि नर्मदा नदी खोरे या दोन खोऱ्यांचा काय आहे तर जलविभाजक असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, हे झालं भारताच्या नकाशाचं निरीक्षण. याच्याशिवाय मी जी पीपीटी दिलेली आहे तुम्हाला अभ्यासाला, त्या पीपीटी मधल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या नकाशात निरीक्षण करायचे. आता इथं फक्त आपण सराव म्हणून पाठ्यपुस्तकात दिलेल्या नकाशांचं या ठिकाणी वाचन केलंय किंवा ते घटक आपण शोधले. तुम्ही याच्याशिवाय जी मी पीपीटी दिलेली आहे, पीपीटी मध्ये अनेक प्रश्न घेतले दुसरे, या प्रश्नाच्या व्यतिरिक्त काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवायचे. म्हणजे तुमचं काम काय आता की हा नकाशा नीट व्यवस्थित घरी पाहणं आणि पीपीटी मध्ये दिलेले जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये नोंद करून ठेवणं. ठीक आहे, लक्षात आलं कसं निरीक्षण करायचं हे लक्षात आलं. हा झाला भारताचा निरीक्षण करण्यासाठी भारताचा प्राकृतिक घटक म्हणजे दिलेली कृती नंबर 1. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे कृती नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भारताचा प्राकृतिक रचना आणि त्याचं निरीक्षण केलं आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत. त्याच पद्धतीनं आता आपण ब्राझीलचा जो नकाशा आहे, प्राकृतिक नकाशा, त्या ब्राझीलच्या प्राकृतिक नकाशाची माहिती आपण या ठिकाणी घेऊ आणि त्याच्यावर आधारित असलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची माहिती घेऊ. ठीक आहे, हा पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या दिलेला जो नकाशा आहे तो नकाशा ब्राझीलचा आहे. इथेही तोच नकाशा आहे, हा ब्राझीलचा नकाशा असलेला आपल्याला दिसून येतो. हा ब्राझीलचा प्राकृतिक विभागाचा नकाशा आहे. ज्या पद्धतीने आपण भारताचा नकाशा पाहत असताना अगोदर सूचीचा अभ्यास केला, इथे देखील त्याच पद्धतीने अगोदर आपल्याला सूचीचा अभ्यास करायचा आहे. इथेही सूची दिलेली आपल्याला दिसून येते. आता भारताच्या ह्याच्यामध्ये मात्र आपल्याला मायनस मधली उंची दाखवलेली, खोली दाखवलेली नव्हती. इथं मात्र जी खोली दाखवलेली असते ती मायनस मध्ये. आता हे 0 आहे. 0 म्हणजे समुद्र सपाटी आहे. समुद्र सपाटीपासून हा वरचा भाग हा उंचीचा भाग असतो आणि समुद्र सपाटीपासून खाली जाणारा भाग हा खोलीचा भाग असतो. त्याच्यामुळे काय केलं, हे ज्या खोलीचे भाग जे आहेत हे मायनस मध्ये दाखवलेले आहेत. म्हणजे 0 ते -200 मीटर उंचीपर्यंतचा जो भाग आहे तो हा फेंट निळ्या कलरनं दाखवला आहे. 200 ते 2000 मीटर पर्यंतचा त्याच्यापेक्षा थोडा डार्क दाखवला आणि 2000 मीटर पेक्षा जास्त खोलीचा भाग हा त्याच्यापेक्षा डार्क आहे. म्हणजे ते 3 भाग केलेत, फिकट निळा, थोडासा मध्यम निळा आणि हा डार्क निळा. हे 3 कलर इथं असलेले आपल्याला दिसतात. इथे नकाशामध्ये आपल्याला दिसतं पहा, हे किनाऱ्याच्या बाजूचा एकदम फिकट असलेला आपल्याला दिसतो. इथं त्याच्यापेक्षा बारीक थोडा वाढलेला फिकट दिसतो आणि त्याच्यापेक्षा जास्त फिकट असलेला आपल्याला दिसतो. किनारी प्रदेशामध्ये अशा स्वरूपाचे भाग असलेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि अशा स्वरूपात दाखवलेला जो भाग आहे सूचित, ती म्हणजे कुठल्या आहे तर दलदलीचा प्रदेश आहे. तो काही उंचीचा भाग नाहीये, पठारावर उंच असलेल्या भागामध्ये दलदलीचा प्रदेश आहे. आता इथे समुद्र सपाटीपासून उंचीच्या भागामध्ये ती बघा टप्पे केले. 200 पर्यंत हिरवा भाग दाखवलाय, डार्क हिरवा. 200 ते 500 पर्यंत फेंट हिरवा दाखवलाय. 500 ते 1000 मीटर उंचीपर्यंतचा जो भाग आहे तो पिवळा दाखवलेला आहे आणि 1000 पेक्षा जास्त उंचीचा भाग जो आहे तो आपल्याला चॉकलेटी कलर मध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आता भारताच्या जशी पाहिली त्याच पद्धतीने ब्राझीलची देखील पहा तुम्ही. प्राकृतिक रचना जर पाहिली तर भारतामध्ये जसे 3 भाग आहेत, पर्वत, पठार, मैदान, तसे इथं पण आहेत. इथं पहा तुम्ही, हा जो हिरवा भाग दिसतोय हा सगळा हा अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. इथं हा पॅराग्वे नदीच्या खोऱ्याचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. भारतात ज्या पद्धतीनं पठारी द्विकल्पीय पठार होतं तसं या भागामध्ये ब्राझीलचं पठार आहे. पिवळा कलर ब्राझीलचा पठार आहे आणि हे पिवळ्या कलरवर पुन्हा हे आपल्याला चॉकलेटी कलर फेंट दिसत आहेत. ते सगळे कसले आहेत तर उच्चभूमीवर असलेली पर्वत आहेत ती सगळी. आणि उत्तरेकडे देखील अमेझॉन नदीच्या उत्तर भागात थोडासा भाग येतोय हा ब्राझीलमध्ये, ते आहे गियानाची भूमी. म्हणजे गियानाची भूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी या दोन्हीच्या मध्ये ह्या अमेझॉन नदीचं खोरं असलेलं आपल्याला दिसून येतं.
इकडल्या बाजूला हा किनारी प्रदेश आहे अमेझॉन नदीचा असलेला आपल्याला दिसतो, म्हणजे अमेझॉनच्या पूर्वेला किनारी प्रदेश असलेला, सॉरी ब्राझीलच्या पूर्वेला किनारी प्रदेश असलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. बघा, भारता इतकं किचकट नकाशा नाहीये. भारतामध्ये खूप राज्य, पर्वत, नद्या होत्या, उंच शिखरं होती. इथं काही तसं आपल्याला जास्त असलेलं आपल्याला दिसून येत नाहीये. पर्वतामध्ये जर पाहिलं आपल्याला तर इथं फक्त एक अजस्त्र कडा दिसते. हा सगळा उंचभूमीचाच भाग आहे आणि इकडे हा गियानाची उच्चभूमी असलेली आपल्याला दिसून येते. भारतामध्ये मात्र अनेक उंच शिखरं होती. इथं मात्र आपल्याला पिको दो नेब्लिना हे एकच उंच शिखर ब्राझीलमध्ये दिसते आणि ते देखील 3,1400 मीटर उंचीचं हे उंच शिखर असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग ब्राझीलमध्ये असलेल्या ह्या नद्या कुठल्या आहेत त्या नद्यांची माहिती. तर ब्राझीलमध्ये प्रामुख्यानं ही अमेझॉन नदी आहे आणि तिला असलेल्या ज्या उपनद्या आहेत, हे पुरुष ही उपनदी, ही झिंगू ही उपनदी इथं असलेली आपल्याला दिसते, जापुरा, निग्रो ही उपनदी असलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आणि हे साओ फ्रान्सिस्को ही उपनदी, हा पॅन्टानलचा प्रदेश आहे, म्हणजे हा दलदलीचा प्रदेश आहे. हे पॅराग्वे नदी, पाराना नदी आणि हा पंपास हा गवता प्रदेश असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. मग आता आपण या पाठाखाली विचारलेल्या या नकाशाच्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ. पण नकाशाचं निरीक्षण आता आपण केलेलं आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारू. अमेझॉन नदी खोऱ्याची उंचीची कक्षा किती सांगा. म्हणजे कक्षा सांगा म्हणजे उंचीची कक्षा सांगितली, म्हणजे किती उंचीपर्यंत हे खोर आहे. तर साहजिक काही डार्क हिरवा आहे, खोऱ्याचा भाग आहे, म्हणजे कुठं किती उंचीपर्यंत आहे, हिरवा ते 200, म्हणजे 2 टप्प्यामध्ये आहे. हा डार्क जो भाग आहे खोऱ्याचा पूर्णपणे, तो भाग म्हणजे कितीचा आहे तर 100 ते 200 मीटर उंचीपर्यंत असलेला आपल्याला दिसतो. हा मुख्य खोऱ्याचा भाग आहे आणि त्याचे खोरे उप विचारले तर ते म्हणजे कुठले आहेत तर हा भाग असलेला आपल्याला दिसतो. मग ते कितीपर्यंत आहेत तर 500, म्हणजे 0 ते 500 मीटर उंचीपर्यंतचा जो भाग आहे तो भाग हा अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा आहे. खोरच कशाला म्हणायचं ही संकल्पना लक्षात घ्या. जिथून जिथून नदीला पाणी पुरवठा होतो तो सगळा प्रदेश म्हणजे नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. लक्षात येते का. म्हणून बातमी या भागातून नदीला इकडे पाणी चाललंय, या भागातून नदीला इकडे पाणी चाललेलं आहे, या भागातून नदीला इकडे पाणी चाललंय, वरून यायला आहे. नुसत्या हिरव्याच भागातून आहे का, ह्या डार्क नाहीये इकडून आहे, म्हणजे हा देखील हे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा. म्हणून म्हटलं हे अमेझॉनचे खोरा, म्हणून अमेझॉन खोऱ्याची उंची ही 0 ते 500 मीटर पर्यंतची असलेली आपल्याला दिसते. पुढचा प्रश्न विचारला, अमेझॉन खोरे कोणत्या 2 उच्चभूमीच्या दरम्यान आहे. साहजिक आहे, 2 उच्चभूमी म्हणजे हे अमेझॉन नदीचं खोऱ्याचा भाग आहे. कोणती 2 उच्चभूमी आहे, उत्तरेकडे गियानाची भूमी आहे आणि ह्या भागामध्ये ब्राझीलची भूमी आहे. म्हणजे ब्राझील उच्चभूमी आणि गियानाची उच्चभूमी या 2 उच्चभूमीच्या मध्ये अमेझॉन नदीचा खोऱ्याचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय, 500 ते 1000 मीटर उंच असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा आणि पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराच्या दिशेच्या संदर्भात वर्णन करा. 500 ते 1000 मीटर बघा, हे 500 मीटर ते 1000 मीटर म्हणजे कोणता कलर आहे, पिवळा. पिवळा कलर कुठे इथे आहे, म्हणजे हा ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो विशेषतः. कारण हा ब्राझीलची उत्तर बाजू ही जर झाली आपण तर ही ब्राझीलची दक्षिण बाजू आहे. म्हणजे ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये हा पठारी प्रदेश आहे. त्याच पठारी प्रदेशाला त्यांनी ढाल क्षेत्र म्हटले तर त्याला त्या उच्च भूमी असा शब्द वापरलाय. पुढचा आहे, पिवळ्या रंगाने विखुरलेला भाग काय दर्शवतो. तर साहजिक आहे, पिवळ्या रंगाने उंचावलेला रंगाने दाखवलेला भाग जो आहे तो काय दाखवतो तर पठारी प्रदेश दाखवतो. त्याला आपण ढाल क्षेत्र असं म्हणतो. अमेझॉन खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंच असलेला भूप्रदेश कुठे आहे. म्हणजे अमेझॉनचं खोरं 200 मीटरचा, असा डार्क प्रदेश कुठे आहे तर असा डार्क प्रदेश इथं आहे, पॅराग्वे नदीच्या खोऱ्यात. लक्षात येते का, पॅराग्वे नदीच्या या भागामध्ये असलेला आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर 200 ते 500 मीटर उंच असलेल्या ज्या भागातून अमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी प्रदेशाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. म्हणजे या पठारावरून नद्या कुणीकडे वाहतात त्याचं वर्णन तुम्ही करायचे, हे तुमच्या शब्दामध्ये. साहजिक आहे, 2-3 मुद्दे लक्षात ठेवायचे. कोणकोणते 2-3 मुद्दे लक्षात ठेवायचे की अमेझॉनला जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्या कुठून चालल्या तर साहजिक आहे ब्राझीलच्या पठारावरून ह्या कुणीकडे वाहायला उत्तरेकडे वाहत चाललेल्या आपल्याला दिसून येतात. तसंच उच्चभूमीकडून येणाऱ्या दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या आहेत असलेल्या आपल्याला दिसतात. ही नदी आहे दक्षिणेकडून यायलेली आपल्याला दिसते. हे निग्रो नदी आहे, ही देखील उत्तरेकडून येणारी आपल्याला दिसून येते. दक्षिणेकडून जाणाऱ्या नद्यांमध्ये पुरुष नदी असलेली आपल्याला दिसते, झिंगू नदी असलेली आपल्याला दिसून येते. साहजिक आहे. आणि या पठाराचं वर्णन करताना आपल्या लक्षात येते की या पठाराचा उतार जर पाहिला आपण तर या पठाराचा उतार चारी बाजूला असलेला आपल्याला दिसून येतो. मध्यभागी उंची जास्त आहे आणि हळूहळू चारी बाजूने उंची कमी होत गेली आहे. म्हणजे या पठाराची उत्तरेकडे उंची कमी होत गेली आहे, उत्तरेकडे नद्या वाहत गेल्या. या पठाराची पश्चिमेकडे उंची कमी होत गेली आहे, पश्चिमेकडे नद्या आलेल्या आपल्याला दिसतात. ही जशी पॅराग्वे नदी आहे, पॅराना नदी असलेली आपल्याला दिसून येते, ही या बाजूला नदी आलेल्या आपल्याला दिसतात. तसं सॅन फ्रान्सिस्को नदी आहे, म्हणजे पूर्वेकडे देखील उतार असलेला आपल्याला दिसतो
पठाराचा, ते सन फ्रान्सिस्को ही नदी पूर्वेकडे असलेली आपल्याला दिसून येते. या भागामधला हा जो भाग आहे हा कटिंगा असलेला आपल्याला दिसतो. कटिंगा देखील हा गवता प्रदेश असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. आणि ब्राझीलच्या पठाराच्या पूर्व बाजूला इथेही अजस्त्र कडा असलेला आपल्याला दिसतो, म्हणजे पर्वतासारखा उंच भाग या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. हे झाले ब्राझीलवर. याच्याशिवाय ब्राझीलच्या पीपीटी मध्ये जे काही मी प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न देखील तुम्ही वह्यामध्ये नोंद करा. पाठ्यपुस्तकात पहा ते प्रश्न आणि मग त्याची काय करायचे, वह्यामध्ये नोंद करायची, निरीक्षण करायचे. ठीक आहे. हे झालं ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेच्या संदर्भामध्ये दिलेली कृती आपल्याला. म्हणजे दोन नकाशे आपल्याला दिले होते, भारताचा प्राकृतिक नकाशा आणि ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा. या दोन्ही नकाशाचं आपण या ठिकाणी निरीक्षण केलेलं आहे आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण शोधले. हा उद्देश काय होता की या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामागं तुम्हाला प्राकृतिक घटकाची माहिती मिळू शकते, ओझरती कल्पना तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे. तशी आपल्याला ह्या उत्तर शोधण्यामध्ये आपल्याला ओझरती कल्पना आता आलेली आहे. आणि आता पुढे आपल्याला पाहिजे भारताचे प्राकृतिक विभाग कोणते आहेत, ब्राझीलचे प्राकृतिक विभाग कोणते आहेत. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या घटकाची माहिती घेऊ. ठीक आहे. तुम्ही दोन्ही नकाशाचं निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्याने खालील प्रश्नांची उत्तरं तर शोधता येतात. आपल्याला परीक्षेमध्ये हे 4 मार्काला नकाशा वाचन येते, म्हणजे निरीक्षण करा येते, आणि 4 मार्काला नकाशा भरा येते. याच नकाशातून आपल्याला नकाशा भरण्याचे मुद्दे देखील माहिती मिळू शकते, म्हणजे कुठला घटक कुठं आहे हे आपल्याला दाखवता येऊ शकतं. त्याच्यामुळं 4 मार्क भरण्याचे आणि 4 मार्क नकाशा वाचनाचे, हे 8 मार्क आपल्याला या कृतीमधून कव्हर होऊ शकतात. त्यासाठी हे कृती अतिशय महत्त्वाचे आहेत. पुन्हा पुन्हा तुम्ही याचं रिव्हिजन करा. ठीक आहे. धन्यवाद.